हाय फ्रेंड्स, राधे राधे. अशा कडकडीत थंडीमध्ये गरमागरम खायला काय मजा येते ना. चला तर मग आज बनवूया आपण पालकची मसाला पुरी. त्यासाठी आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ, त्यामध्ये हळद, तीळ, गरम मसाला, मीठ, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट, 2 चमचे बेसन आणि उकळलेली पालक आणि साधारण अर्धा चमचा असा चिमूटभर साखर. हे सगळं काही आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मळलेलं पीठ जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको, याप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे. आणि तयार पीठ आपल्याला तेल लावून साधारण 10 ते 15 मिनटं झाकून त्याला रेस्ट द्यायची आहे. तयार पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊन आपल्याला पाहिजे त्या आकाराचे लहान मोठे, आपल्याला ज्या आकाराची पुरी पाहिजे त्याप्रमाणे छोटे छोटे त्याचे गोळे करून घ्यायचे आहे. सगळे गोळे तयार झाल्यानंतर त्याला आपण झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते वाळणार नाही. नंतर एक एक गोळा घेऊन त्याची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मध्यम आकाराची पुरी तयार करून घ्यायची. याप्रमाणे आपल्याला सगळ्या पुऱ्या तयार. लाटलेल्या पुऱ्या कडकडीत तेलात सोडायच्या आणि त्याला दाबून दाबून असं दोन्हीकडून व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. बघितलं तर किती सोपी आणि साधी आपली रेसिपी आहे. झटपट तयार होणाऱ्या या पुऱ्या आपल्याला टिफिनसाठी किंवा बाहेर आपण जर कुठे जात असेल त्यासाठी पण अगदी व्यवस्थित होतात. अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत अशा पुऱ्या तयार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.